नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन अपडेट शासनाने जारी केलेले आहे। या सूचनेमध्ये आता भरपूर अशी माहिती दिलेली आहे। बऱ्याचशा महिला आता या योजनेमधून अपात्र होणार आहेत आणि वगळणार सुद्धा आहेत। बहिणींनो, नेमकी कोणती सूचना शासनाने जारी केलेली आहे आणि कोणकोणत्या महिला जी काही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत आणि आता कोणकोणत्या महिला त्यामधून वगळण्यात येणार आहेत, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे माहिती तुम्हाला सांगणार आहे। जे की शासनाने 8 ऑगस्ट रोजी नवीन सूचना जारी केलेली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये। त्या योजनेमध्ये लाडक्या बहिणीची जी काही छाननी आहे आता सुरुवात केलेली आहे। नेमकी त्या छाननीमध्ये कोणकोणत्या महिलांना आता अपात्र करणार आहेत आणि कोणकोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि पात्र महिलांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जे काही अपात्र महिला होणार आहेत आणि त्या अपात्र महिलांना त्या योजनेचा लाभ आता मिळणार नाही। चला तर बहिणींनो, नेमकी कोणती जी काही सूचना आहे शासनाने निर्गमित केलेली आहे, त्या सूचनेमध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे की कोण्या महिलेला पात्र आणि कोण महिला अपात्र होणार आहेत याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। चला तर मग आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ आणि त्या ठिकाणी आपण पाहूया कोणती सूचना आहे, त्या सूचनेमध्ये काय माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींनो, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी जे काही शासनाने सूचना निर्गमित केलेल्या आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना आता 1/8/2025 रोजी सचिव महोदय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीत सुचविलेल्या आहेत। जे काही लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे महिला आहेत याची आता छाननी करण्याची आदेश सुद्धा दिलेले आहेत, म्हणजे 1 ऑगस्ट 2025 रोजी तुम्ही पाहू शकता। याच्याबदली जे काही सूचना क्रमांक 1 आहे यामध्ये काय दिलेलं आहे, नारी शक्ती दूत ॲप व लाभार्थ्याचे वय हे दिनांक 1/7/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण असेल तर लाभार्थ्यास अपात्र करावे असे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे सूचना क्रमांक 1 मध्ये म्हणजे नारी शक्ती दूत ॲपवरून ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे जे काही वय आहे 1/7/2024 रोजी हे 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे, यामध्ये स्पष्टपणे सांगलेलं आहे। तर 2 ची जे काही सांगितलेलं आहे, वेब पोर्टलवर लाभार्थ्यांचे वय दिनांक 30/9/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यास अपात्र करण्यात यावे। 30/9/2024 रोजी त्या महिलांचे जे काही वय आहे हे 21 वर्ष असणं आवश्यक आहे, ते बी वेब पोर्टलवर म्हणजे लाडकी बहीण पोर्टलवर ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे, म्हणजे 30/9/2024 आहे आणि 21 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे। तर नंबर 3चं काय सांगत आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, लाभार्थ्याचे वय दिनांक 1/8/2025 रोजी 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांना अपात्र करण्यात यावे। म्हणजे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 1 ऑगस्ट 2025 रोजी म्हणजे 65 वर्षापेक्षा जास्त जे महिला वय आहे अशा महिलांना आता अपात्र करण्यात येणार आहे। तर या ठिकाणी 4थी जे 8 सांगितलेले आहे, तर या ठिकाणी पाहूया, लाभार्थ्यांच्या वयांची तपासणी करणे वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासून वयाची खात्री करावी। म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना कोणकोणती डॉक्युमेंट त्या फॉर्ममध्ये अपलोड केलेले आहे या पूर्ण कागदाची जे काही छाननी करायची आहे त्याच्यावरून त्यांचे वय जे काढून, आणि या ठिकाणी स्पष्टपणे सांगलेलं आहे की वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये, तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रावर जन्मतारखेबाबत आढळल्यास लाभार्थी अपात्र होऊ शकते। म्हणजे काही महिलांनी भरपूर डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत। जर तुमच्या आधार कार्डावर एक तारीख असेल आणि दुसऱ्या डॉक्युमेंट्सवर वेगळी तारीख असेल तर दुसरे डॉक्युमेंट ग्राह्य धरून तुमचे योजनेमधून तुम्ही अपात्र होणार आहात। तर नंबर या ठिकाणी 5चं काय सांगितले, कुटुंबात एक राशन कार्ड म्हणजे एक कुटुंब म्हणजे 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला व या योजनेचा लाभ घेत आहेत हे तपासावे। म्हणजे तुमचं एका कुटुंबात 2 म्हणजे राशन कार्डमध्ये जेवढ्या कुटुंब आहे ते एक कुटुंब होते आणि त्या कुटुंबामधील फक्त 2 महिलांना लाभ मिळणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही समजा जास्त महिला लाभ घेत असाल तर फक्त 2 महिलांना लाभ भेटणार आणि दुसऱ्या महिला हे आता वगळण्यात येणार आहे। शासन निर्णयान्वये एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की एका कुटुंबात विवाहित महिला व एक अविवाहित महिला लाभ घेऊ शकते। माननीय सचिव याच्या ऑनलाईन बैठकीत सुचविल्यानुसार
एक कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलापेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांना विचारून पात्र किंवा अपात्र ठरवा. जर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी एका कुटुंबात तीन बाया आहेत किंवा 4 बाया आहेत, तर 4 बायाला सगळ्यांना विचारून कोणत्या महिलांना पात्र करण्यात यावे आणि कोण्या महिलांना अपात्र करण्यात यावे हे त्यांना विचारून ठरवावे आणि त्यांना अपात्र करण्यात यावे जर 2 पेक्षा जास्त असतील तर. लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर राशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने राशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडा. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरले तेव्हा तुम्ही जेवढ्या महिला त्या राशन कार्डमध्ये होते आणि जर तुम्ही राशन कार्ड चेंज केलं असेल तर चेंज केलेले राशन कार्ड यामध्ये चालणार नाही. तुमचं जे काही जुनं राशन कार्ड होतं त्याच्यावरूनच तुम्हाला ग्राह्य धरणार आणि तुमचे फॉर्म हे वगळण्यात येणार आहे. तर 6वं या ठिकाणी सांगितलेलं आहे, कुटुंबात 2 विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र. पाहू शकता, विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर म्हणजे 2 विवाहित महिला जर एका राशन कार्डावर लाभ घेत असतील तर त्याच्यातील आता एक महिला अपात्र करणार आहे. उदाहरणार्थ कुटुंबातील सासू आणि सून अथवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर अपात्र होतील. म्हणजे सासू सुना जावा जे असतात आपल्या एका कुटुंबामध्ये असतील, एका राशन कार्डावर पूर्णचे नाव असतील तर त्याच्यातून फक्त एकाला लाभ मिळणार आहे, बाकीच्या पूर्ण हे अपात्र होणार. पहिले तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही अजून कमेंट करशाल की एका कुटुंबामध्ये 2 महिला सांगितलेल्या, परंतु तसं नाही की एका कुटुंबामध्ये 2 महिला सांगितलेल्या. एक महिला ही विवाहित असणं आवश्यक आहे आणि एक महिला ही अविवाहित असणं आवश्यक आहे. जर तुम्ही पूर्ण महिला विवाहित असतील तर यामध्ये एकच महिलाला लाभ मिळणार आहे, बाकीच्या सर्व अपात्र करण्यात येणार. नंबर 7ची जे काही अट सांगते, लाभार्थी ही परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरीलप्रमाणे निकष लागू राहतात. परप्रांतीय असल्यास त्यांना सुद्धा हे राहणार. लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर ठिकाणावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थ्याची तपासणी करून घ्यावी. स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थी बदल कोणीही माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसली तर लाभार्थ्यास अपात्र करण्यात यामध्ये एकात्मिक बाल विकास अधिकाऱ्यांना सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. जर कोणी स्थलांतर असेल आणि ते या योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना आता या योजनेमधून अपात्र करण्यात येणार आहे. तर बहिणींनो, पाहू शकता तुम्ही एवढ्या जे काही महिला आहेत आता या योजनेमधून अपात्र 100% होणार. म्हणजे होणार त्यांना जे काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे आता एवढ्या महिलांना आता मिळणार नाही. तर तुम्ही पाहू शकता ही सूचना शासनाने 1 ऑगस्ट 2025 काढलेली आहे. या योजनेमध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे, तुम्ही स्पष्टपणे पाहिली असेल. वाटल्यास तुम्ही याची स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणीला शेअर करा, व्हिडिओला लाईक आणि काही समस्या तुमची असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करून सांग आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील. चला तर मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.